मराठी प्रश्नपत्रिका न मिळाल्याने टीआरटीआयच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या टीआरटीआय वतीने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पीएचडी पूर्व प्रशिक्षणाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती। राज्यातील नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 4 विभागात ही परीक्षा घेण्यात आली। मात्र छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ निर्माण झाला। परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये होणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते। मात्र परीक्षा सुरू होताना विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्यात आली। विद्यार्थ्यांनी ही बाब केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यावेळी काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आणि मराठी प्रश्नपत्रिका देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। मात्र बराच वेळ उलटूनही मराठी प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली नाही। यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षेवरच बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली। संबंधित परीक्षा घेणाऱ्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली। दरम्यान टीआरटीआय प्रशासनाने विद्यार्थ्यांना लेखी पत्र देऊन परीक्षा पुन्हा घेण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले। विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाल्याने प्रकरणावर तात्पुरता तोडगा निघाला आहे। आज टीआयटी पुणे मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पीएचडी पूर्व प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये पेपर होता। 12 ते 1 असा पेपर होता। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर मराठी आणि इंग्रजीमध्ये पेपर होणार असं स्पष्टपणे नमूद केले आहे। परंतु आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात पेपर द्यायला गेलो असं आम्हाला कुठेही आढळलं नाही। फक्त एका भाषेमध्येच पेपर होणार असं या ठिकाणी त्या आमच्या लॉगिनवर दाखवत होतं। फक्त इंग्रजी भाषेतच पेपर होईल असं या ठिकाणी आम्हाला दाखवण्यात आलं। परंतु आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याने तो पेपर दिला नाही। विद्यार्थ्यांनी तो पेपर बायकॉट केला। या ठिकाणी तो पेपर रद्द करून पुढच्या तारखेमध्ये तो पेपर होणार आहे अशी माहिती आम्हाला टीआयटी पुणे मार्फत कळवण्यात आली। परंतु आम्ही आधी आलो सर्व विद्यार्थी विविध तालुक्यातील विविध जिल्ह्यातील 8 जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी आहेत। त्यांच्या येण्याजाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या राहण्याचा प्रश्न आहे। आता ती कुठे कसं जाणार, त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाहीत विद्यार्थ्यांकडे जाण्यासाठी। या ठिकाणी टीआयटी पुणे आणि आदिवासी विकास मंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या येण्याजाण्याची भरपाई करून द्यावी आणि या टीआयटी पीएचडी पूर्व प्रशिक्षण मध्ये फक्त 30 जागा आहेत। महाराष्ट्रामध्ये आदिवासी 2.5 लाख आदिवासी विद्यार्थी शिकतात आणि पीएचडी पूर्व प्रशिक्षणासाठी फक्त 30 जागा आहेत। या ठिकाणी हे सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की 30 जागाच्या ऐवजी आम्हाला 1000 जागा या ठिकाणी देण्यात याव्या, ही सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती करतो। पेपर किती वाजता सुरुवात होणार होते? किती विद्यार्थी पेपर देत होते? पेपर जवळपास 150 ते 170 पर्यंत विद्यार्थी होते पेपर देण्यासाठी वसंतराव नाईक या सेंटरवर। हा पेपर 12 ते 1 या दरम्यान होता। आम्ही सर्वजण 11:30 वाजताच या ठिकाणी पोहोचलो होतो। ज्यावेळेस आम्ही सेंटरमध्ये गेलो त्यावेळेस सुद्धा खूप अडचणी होत्या। बऱ्याच विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक झालं नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर सुद्धा वेळेवर मिळाले नाही। आणि ज्यावेळेस पेपर चालू झाला त्यावेळेस हा पेपर 2 भाषेमध्ये होणार होता, पण तो 2 भाषेमध्ये न होता फक्त एका भाषेमध्येच तो पेपर होत होता। या ठिकाणी तो विद्यार्थ्यांनी पेपर घेतला नाही। कोणत्या भाषेत तुम्हाला अपेक्षित होतं? आम्हाला 2 भाषेमध्ये अपेक्षित होतं, मराठी आणि इंग्रजी। मग आता कोणत्या लँग्वेज मध्ये होता? तो फक्त इंग्रजीमध्येच पेपर होता। आम्हाला मराठीमध्ये अपेक्षित होतं? आम्हाला दोन्ही भाषेमध्ये अपेक्षित होता, फक्त तो एका भाषेमध्ये पेपर अपेक्षित झाला, इंग्रजीमध्ये फक्त। बरं, हे पेपर जे आहे तर राज्यामध्ये होते का फक्त छत्रपती संभाजीनगर? नाही, हा पेपर राज्यामध्ये होतो। राज्यामध्ये विविध 4 सेंटरवर हा पेपर होत आहे विभागाच्या ठिकाणी। तसाच हा छत्रपती संभाजीनगर येथे वसंतराव नाईक सेंटर महाविद्यालय या सेंटरवर हा पेपर होता। मला सांग, जसे आपले जे 4 झोन आहे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आता 4 झोन मध्ये हा पेपर होणार होता। हा 4 झोन मध्ये म्हणजे जसे की नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर त्या 4 झोनवर पेपर होणार होता। साधारणतः 4 झोन मध्ये किती विद्यार्थी असतील पेपरला? जवळपास 474 काहीतरी विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे। 474 विद्यार्थी वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या सेंटरवर पेपर देत होते। परंतु काय नाव तुमचं? मी आनंद काकराळे, ऑल इंडिया कार्यक्रम।